राम कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता पाहता लोचने 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 सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा सुख झाले साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा माधव माधव बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा बहुता सुकृताचे सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा माधव माधव बरवा तो हा माधव माधव बर
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा माधव माधव बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो हा विठ्ठल विठ्ठल परवा तो माधव माधव परवा तो माधव माधव परवा विठ्ठल विठ्ठल परवा तो विठ्ठल विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण हरे 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 तारामची होई जे पदे बैसोन पदवे घ्यायचे पदे बैसोनी पदवे घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई राम म्हणता रामची होई पदे बैसोन पदवी घ्यायचे पदे बैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे पदवी वैसोन पदवी घ्यायचे ऐसे सुख वचनी आय ऐसे सुख वचनी आय ऐसे सुख वचनी आय ऐसे सुख वचनी आय विश्वासे अनुभव पाहे 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 राम रसाची आज राम रसाचे कवी राम रसाची आज राम रसाचे कवी आनरस रुचते केवे आनरस रुचते केवे सरस्वती केवी सरस्वती केवी सरस्वती केवी सरस्वती केवी ऐसे सुख वचने ऐसे सुख वचनी आय ऐसे सुख वचने ऐसे सुख वचनी आय विश्वासे अनुभव पाहे 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 कामनेचा कोणी सांगे मनीचा कोणी सांगे कामनेचा कोणी सांगे मनीचा कोणी सांगे अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे मद अनुभव आहे अंगे मद अनुभव आहे अंगे तो कामनेचा कोणी सांगे कामनेचा कोणी सांगे कामनेचा कोणी सांगे कामनेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे मद अनुभव आहे अंगे मद अनुभव आहे अंगे मद अनुभव आहे अंगे मद अनुभव आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे
खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई विठोबार खोमाई राम म्हणता रामाची होय राम म्हणता रामाची होय बोला राम राम होय होय राम राम म्हणता रामाची होय रे राम म्हणता रामाची होय राम म्हणता रामाची होय राम म्हणता रामाची होय ऐसे सुख ऐसे सुख राम म्हणता रामाची होय विश्वासे अनुभव पाहे विश्वासे अनुभव पाहे विश्वास
श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पवनसुत हनुमान रामचंद्र भगवान उमापती महादेव की श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की विठ्ठल राम म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोन पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे रामरसाची आचवी रामरसाची आचवी आन रस रुचती केवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरणा संतांचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचे सद्गुरुदास तुकार योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू राम म्हणता रामची होई जे राम म्हणता रामची होई जे पदी बैसोन पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबबाराय प्रभू श्रीरामांच्या नामाची जी अनुभूती त्यांना प्राप्त झाली त्या अनुभूतीचं वर्णन करणारा असा अभंग आहे विठ्ठल 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 अभंगावर काही सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की या श्री क्षेत्र नाशिक या पवित्र भूमीमध्ये पवित्र सलीला गोदावरी मैयाच्या या पवित्र तटाकावर आपण पूर्ण हा पुरुषोत्तम मास म्हणजेच हा अधिक मास 1 महिन्याचं हे अनुष्ठान हे आपण गुरुवर्य तात्यांच्या आश्रयाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि त्यातली आजची ही कीर्तनरूपी सेवा गुरुवर्य तात्यांच्याच आज्ञेनं ही सेवा करण्याकरता मी प्रवृत्त झालेला आहे. खरं पाहायला गेलं तर आपण भावार्थ रामायणाचं पारायण करत आहोत आणि जर रामायणाचं पारायण चालू असेल तर त्याच्याच संबंधानं मला काहीतरी बोलता यावं या हेतूला अनुसरून आज या अभंगाकडे मी प्रवृत्त झालेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबबाराय प्रभू रामाच्या नामांचं महात्म्य ह्या नामाचं महात्म्य विशद करतात. हे आपण जे चिंतन करत आहोत तो पवित्र असा पर्वकाळ हा पुरुषोत्तम मासाचा आहे. म्हणजेच अगदीच बारकाईनं जर त्याचा विचार केला तर या मासाला खरं नाव मलमास असं आहे. म्हणजे अनेक वेळेला काही तिथ्यांचा लोप होतो आणि मग त्या तिथ्या लोप पावून नंतर मग जो 12व्या महिन्यात एक 13वा महिना येतो
त्याला आपण अधिक मास म्हणतो. आता हे गणित कसं आहे, गुरुवर्य तात्याच सांगत असतात आणि त्यांचंच मोबाईलवर ऐकलेलं आहे, येता येता त्यांचंच गणित ते ऐकलेलं आहे. पण खरं सांगू का, ती गणित आजकालच्या नवीन पिढीला सांगणं शक्य नाही. का शक्य नाही? कारण इंग्रजी तारखांनुसार आम्ही जीवन जर जगत असू तर आम्हाला या मराठी तिथ्यांचा मेळ लागणं शक्य नाही. पण ऐका, अनेक वेळेला जो तिथींचा लोप झाला, म्हणजे लोप झालेल्या तिथींचा महिना, कधी कधी तर आपल्याकडे मराठीमध्ये आपण एक म्हण म्हणतो बघा, दुष्काळात 13वा, म्हणजे अधिक आलेला जो महिना साहजिक त्याला दुय्यम लेखलं जातं बघा. पण हा जो मलमास आहे, हा मलमास हा भगवान परमात्म्याला शरण गेला आणि भगवान परमात्म्याला तो म्हणायला लागला, सगळे माझा तिरस्कार करतात, मग देवा काय करा, मला काहीतरी तुम्ही आश्रय द्या. देवानं सांगितलं, काळजी करू नको, मी तुझा अंगीकार करतो. देवानं अंगीकार केला आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, या अधिक मासामध्ये जे कोणी दान पुण्यादी क्रिया करतील, त्या पुण्याईच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्या दानाधिक कर्माचं पुण्य त्यांना अनेक पटीनं, म्हणजे हजारो पटीनं जास्त मिळतं. म्हणून आपल्याकडं वचन आहे, अधिकस्य अधिकम फलम. म्हणजे या अधिक महिन्यामध्ये जे सत्कर्म आपण करू ते फलाच्या दृष्टीनं अधिक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. पण तरी तो मलमास जरा नाराजच दिसला. तो मलमास म्हणायला लागला, देवा तुम्ही माझा अंगीकार केला, पण तरी सुद्धा माझं नावच मलमास दिलेलं आहे, नावातूनच लोक माझ्याकडं हीन दृष्टीनं पाहतात. भगवान परमात्म्यानं म्हणावं, अहो काय विचार करता? बहुतेक वेळेला समाजात आपल्याला असंच पाहायला मिळतं, नाव चांगलं असलं तरी सुद्धा कर्म तसंच असेल असं काही सांगता येत नाही. नाव वेगळं आहे आणि त्याच्याकडून घडणारं कर्म याचा विरोधाभासच आपल्याला पाहायला मिळतो. कसा मिळतो? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्मश्री पुरेकर बाबा दृष्टांत देतात. म्हणे एका मुलाचं नाव त्याच्या माता पित्यांनी ठेवलं ठणठणपाल. आता याचं नाव ठणठणपाल असल्यामुळं लोक याला आवाज देतानाच म्हणायचे, ए ठणठण्या, असं म्हणायचे. याला वाटलं काय नाव ठेवलं, म्हणे ठणठणपाल. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 मी दृष्टांत देत होतो. त्यानं नाव त्याचं ठेवलं होतं ठणठणपाल. तो एके दिवशी वैतागला आणि तो म्हणायला लागला, काय माझं नाव ठेवलं तर म्हणे ठणठणपाल. त्यानं असा विचार केला, म्हणे आपलं नावच बदलू. पण त्यानं विचार केला, जर नाव बदलायचं तर जरा विचारपूर्वक दुसरं नाव निवडलं पाहिजे. आणि मग नाव निवडण्याकरता तो गावात फिरत होता. मग त्यानं तपास चालू केला, नेमकी लोकांची नावं कशी आहेत. आणि हा तपास करण्याकरता जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा त्यानं एक दृश्य पाहिलं. एक महिला शेणाच्या गोवऱ्या उचलत होती. तिच्याजवळ गेला आणि तिला विचारलं, म्हटलं, ओ ताई, ओ तुमचं नाव काय? तिनं सांगितलं, माझं नाव लक्ष्मी आहे. आता यानं विचार केला, हिचं नाव लक्ष्मी आहे आणि शेणाच्या गोवऱ्या उचलते म्हणे, नको म्हटला. पुढे गेला तर एक मनुष्य, अंगावर कपडे सुद्धा त्याच्या साधे व्यवस्थित नव्हते, अगदी फटके कपडे अंगावर, केसांच्या जटा झालेल्या, विद्रूप दिसणारा, आणि तो गावामध्ये भीक मागायचं काम करत होता. हा त्याच्याजवळ गेला आणि त्याला म्हटला, ओ दादा, ओ तुमचं नाव काय? यानं सांगितलं, माझं नाव धनपाल आहे म्हटला. आता यानं विचार केला, याचं नाव धनपाल आहे पण हा तर भीक मागतो, हेही नाव नको. पुढं निघाला तर समोरून एक प्रेतयात्रा येताना दिसली. लोकांना यानं विचारलं, म्हणे बाबा कोण गृहस्थ आहेत? म्हणे कोण गेले? लोकांनी सांगितलं, अहो ते अमरसिंह आहेत आणि ते गेले. मग यानं विचार केला, म्हटला लक्ष्मी तो उपल्या बेचे,
भीक मांगे धनपाल, अमरसिंह तो मर गए, बरे बिचारो ठणठणपाल म्हटला. बरं आपलं ठणठणपाल आहे तेच. देवानं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण हा मलमास म्हटला नाही हो, कमीत कमी माणसाचं नाव तरी व्यवस्थित असावं. मग देवानं सांगितलं काळजी करू नका, मी जर तुझा अंगीकार केलेला असेल तर मी माझंच नाव तुला देतो. म्हणून त्या महिन्याला नाव प्राप्त झालं पुरुषोत्तम मास. म्हणजे आपण नावं पाहिली, एक नाव आहे मलमास, दुसरं आहे पुरुषोत्तम मास, तिसरं नाव आपण पाहिलं अधिकचा येतो म्हणून अधिक मास. आणि यातलं काहीच नाही कळालं तरी आपल्या सर्वांच्या परिचयाचं नाव आहे धोंड्याचा महिना. एवढं तर नाव सर्वांना माहिती आहे. असा पवित्र पुरुषोत्तम मासाचा काळ आहे. आणि या पर्व काळावर आपणही साधना करण्याकरता प्रवृत्त झालो. ही साधना करत असताना ती फलाच्या दृष्टीनं आपल्याला विशेष फलश्रुती प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून आपल्याकडे कर्म करत असताना सुद्धा कर्माचे 2 प्रकार आपल्याकडे सांगितले गेले. एक सांगितला निषिद्ध कर्म, म्हणजे शास्त्रानं आपल्याला जे करू नका असं सांगितलं त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. शास्त्र म्हणतंय दारू पिऊ नका. दारू का पिऊ नका? ज्ञानोबारांची तर एवढी गोड ओवी आहे. ज्ञानोबारा म्हणताय दारू एवढी अपवित्र आहे की त्या दारू ज्या भांड्यात येते का त्या भांड्याला सुद्धा अपवित्र निर्माण करून देते. कशी? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. म्हटले एक गृहस्थ गेला प्रयागराजला. कशा करता? म्हणे महाकुंभ आहे ना, त्याला गेलं पाहिजे. प्रयागराजला गेला आणि तिथं गेल्यानंतर त्यानं विचार केला, अरे गंगेचं स्नान करायचं, या त्रिवेणी संगमाचं स्नान करायचंय, तर काय करू? इथून गंगोदक घरी घेऊन जाऊ. पण त्याच्याकडं कोणतंही भांडण होतं. त्यानं इकडं तिकडं वाळवंटात शोध चालू केला आणि कशी न जाणो बघा त्याला एक छोटीशी बाटली मिळाली. त्या बाटलीचा आकारच चपटा होता बघा. म्हणजे एवढ्यातच समजून घ्या, विस्तार कशाला करू का हो बाळासाहेब. चपटी होती बघा. आता ती चपटी रिकामी होती. त्या रिकाम्या बाटलीमध्ये याने गंगोदक घेतलं आणि गावाला आल्यावर लोकांना म्हणायला लागला, गंगेला जाऊन आलो, त्रिवेणी संगमाचं स्नान केलंय आणि तीर्थ घेऊन आलो, घ्या गंगोदक. ज्ञानोबाराय म्हणतायत गंगोदक जरी जहाले परी मध्य भांड्या आले. ज्ञानोबाराय म्हणतायत ते घ्यायचं नाही का? मला तरी असं वाटतं ज्ञानोबाराय म्हणतायत ते रिकाम्या बाटलीत गंगोदक जर आलं तर सगळ्या जगाला पवित्र करणारी गंगा, पण ती रिकामी दारूची बाटली तिला अपवित्र निर्माण करून देते. मग भरलेली बाटली काय आपलं कल्याण करणार आहे काय? अहो ती रिकामी बाटली तिला अपवित्र निर्माण करून देते. माझा मुद्दा काय आहे? जे करू नका असं सांगितलं. अभक्षम महाभक्षयेत, वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. म्हणजे जे नको म्हणून सांगितलं त्याला म्हणायचं निषिद्ध कर्म. आणि दुसरं कर्म सांगितलं विहित कर्म, म्हणजे जे आपल्याला शास्त्रानं करा असं सांगितलं का त्याला म्हणावं विहित कर्म. पण परत त्या वेदविहित कर्माचे आपल्याकडे 4 प्रकार करण्यात आले. एक प्रकार केला काम्य कर्म, दुसरा केला प्रायश्चित्त कर्म, तिसरा केला नित्य कर्म आणि चौथा केला नैमित्तिक कर्म. पहिला आहे काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे काय हो? काहीतरी कामना अंतःकरणामध्ये ठेवा आणि मग कर्म करा, त्याला काम्य कर्म म्हटलं गेलेलं आहे. अगदी सर्वांच्या परिचयाचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर बघा, आपण घरामध्ये एक सत्यनारायण घालतो बघा, पण त्या सत्यनारायणाच्या पूजेला आपण बसलो की ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात संकल्प बोलायचा आहे, म्हणा मम. लगेच आपणही म्हणतो मम. आता पुढचा जो संकल्प आहे तो ब्राह्मण काकाच्या मागे आपण नीट म्हणतो की न म्हणतो? काका त्याची वाटच बघत नाहीत बघा. का बघत नाहीत? कारण तो संकल्पच एवढा मोठा आहे. लगेच आपलं चालू होतं बघा, ते काका म्हणतात म्हणा मम, लगेच आपणही म्हणतो मम. पुढे चालू होतं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आरोग्य विजय आयुः. दीक्षित महाराज स्वर जुळला ना? नाही, परत लॉकडाऊन पडायचंय म्हणतात, आपला साईड बिझनेस असावा काहीतरी. ऐका, मला सांगायचं काय,
काय काय आपण संकल्पामध्ये त्या बोलतो बघा. पहिलाच शब्द वापरला अस्माकम म्हणजे माझं, एवढ्यावर आपण थांबत नाही. परत पुढे शब्द वापरला सहकुटुंबानाम म्हणजे माझ्या संबंधाने जे माझे कुटुंबीय आहेत यांचं. बरं एवढ्यावरही आपण थांबत नाही बघा. परत पुढे शब्द वापरला सहपरिवारानाम म्हणजे माझ्या परिवाराच्या संबंधानं जे इतर परिवार जोडले गेले. म्हणजे कसे ते मध्ये स्वस्तिक चिन्ह काढून असे जे जोडले गेले त्या सगळ्यांचं काय काय द्या. अजून कोणाकोणाचं एक शब्द राहिला कोणता, द्विपद चतुष्पद सहितानाम म्हणजे माझ्या संबंधाने असणारे 2 पायाचे प्राणी. फक्त आता त्याच्यात कोंबड्या घ्यायच्या का नाही ते तुमचं तुम्ही बघा. द्विपद चतुष्पद सहितानाम या सगळ्यांचं काय काय द्या. क्षेम, स्थैर्य, आरोग्य, विजय, आयुवृद्ध्यर्थम हे सगळं मागत बसलो बघा. म्हणजे अंतःकरणामध्ये कामना ठेवायची आणि मग कर्मामध्ये प्रवृत्त व्हायचं. यालाच आपल्याकडे काम्य कर्म असं म्हटलं जातं. दुसरं कर्म सांगितलं प्रायश्चित्त कर्म म्हणजे जर आपल्याकडून एखादं पाप कर्म घडलं तर त्याच्या क्षालनार्थ जे कर्म आपल्याला सांगितलं त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. कसं, सर्वांच्या परिचयाचं उदाहरण आहे बघा. जर चुकून एखाद्या माणसाकडून मांजर मेली तर लोक म्हणतात अरे 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 तुमच्याकडून मांजर मेली, मग आता तुम्ही काय करा. हा म्हणजे काशीला जा, काशीला जा. पण ऐकलेलं सांगतो, गुरुवर्य शेखर महाराजांनी सांगितलं होतं काशीला गेला एवढ्यावर मांजर मारल्याच्या पापातून निवृत्ती होत नाही. मग काय करावं लागतं, काशीला जावं लागतं, गंगेचं स्नान करावं लागतं आणि विधिवत ज्या आकाराची मांजर आपण मारली त्याच आकाराची सोन्याची मांजर तयार करायची असते आणि माझ्यासारखा आपला चांगला बुवा बघून दान द्यायची असते. ठरलं कुणाचं जायचं तर सांगा मला, मी कीर्तन बुडवून यायला तयार आहे. ऐका चला माझा मुद्दा काय आहे. माझा मुद्दा आहे की प्रायश्चित्त कर्म. ते प्रायश्चित्त कर्म म्हणजे ज्या चुकीच्या क्षालनार्थ जे कर्म सांगितलं त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म. तर तिसरं सांगितलं नित्य कर्म. नित्य कर्म म्हणजे काय, आपण भल्या पहाटे अलाराम लावून 8 वाजता उठायचं. उठल्याबरोबर अगोदर बॅड टी प्यायचा. हा शब्द चुकला वय प्रशांत महाराज, शब्द चुकला म्हणतात ते, बॅड नाही बेड. पण ऐकून ठेवा, उगी उठल्या उठल्या ते इंग्रजांचं पेय प्यायचं आणि आंघोळ नाही, कुठला नित्य नेम नाही, उठल्याबरोबर काहीतरी हे प्यायचंय. याला बेड कशाला म्हणा, बॅडच म्हणा. बॅड आहे बघा हे सगळं. चला मला सांगायचं काय, असं नाही तर आपलं शास्त्र आपल्याला सांगतंय कमीत कमी सूर्योदयाच्या अगोदर उठावं, स्नान करावं, घरातल्या देवाची पूजा करावी, तुळशीला पाणी घालावं आणि नाही बाकी काही जमलं तर कमीत कमी घरातल्या माता पित्याचं दर्शन तरी करावं. एवढं करावं मग आपल्या नित्यकर्माला प्रवृत्त व्हावं. म्हणजे रोज जे कर्म आपण करतो त्यालाच नित्यकर्म असं म्हणायचं आहे. आणि ज्ञानोबाराय बोलतायत नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म याच्यात फरक काहीच नसतो. कर्म तेच आहे, फक्त एखाद्या निमित्ताची पूट त्या नित्यकर्माला लागते आणि मग ते नैमित्तिक होतं. ज्ञानोबाराय म्हणतायत तैसे नित्य जे का कर्म त्याची निमित्ताचे लाहे नियम येथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. ज्ञानोबाराय बोलतायत तेच नित्य कर्म करायचं आहे, पण त्याला जर एखाद्या निमित्ताची पूट लागली की मग ते नैमित्तिक होतं. कसं, मी अगदी उदाहरणानं तुम्हाला पटवून देईल. आपण दिवाळीमध्ये स्नान करतो बघा, आपल्याकडचा शब्द त्याला आहे अभ्यंग स्नान. पण व्यावहारिक बोली भाषेमध्ये लोक सगळे म्हणतात बघा दिवाळीमध्ये जे पहिली आंघोळ आपण करतो का, लोकांचा शब्दच असतो. लोक आम्हाला म्हणतात महाराज अहो ते दिवाळीची पहिली आंघोळ कधी आहे, काय म्हणतात पहिली आंघोळ. मग माझं मत असं आहे दिवाळीतल्या आंघोळीला जर आपण पहिली आंघोळ म्हणत असू तर बाकी काही वर्षभर तसेच असतो काय आपण, नाही बघा. पण तिला महत्व का, नरक चतुर्दशीचं निमित्त प्राप्त झालं म्हणून ते नैमित्तिक कर्म झालं. तसा हा पुरुषोत्तम मास
हा आपल्याला निमित्त त्या कर्माला मिळाला. कीर्तन तर रोज आहेत बघा, पण आज जर आपण कीर्तन श्रवण केलं किंवा कीर्तन केलं तर फलदृष्टीनं ते मात्र अखंड आपल्याला अनंत पटीनं फलदायी ठरतं. म्हणजे मी विनोदानं म्हणून जाईल, इतर वेळी जर एक कीर्तन ऐकलं तर एकच कीर्तन ऐकल्याचं फळ मिळतंय, पण या पुरुषोत्तम मासामध्ये एक कीर्तन जर आपण ऐकलं तर 1000 कीर्तन ऐकल्याचं पुण्य मिळतंय. म्हणजे आता उद्या परत इकडं यायची गरज नाही, तसं नाही. रोजच्याच ह्याचं महत्व आहे. अख्खा महिनाभर जे कर्म आपण करू ते आपल्याला अधिकस्य अधिकम फलम असा अधिक फल देणारं आहे. म्हणून या महिन्यामध्ये आपण सत्कर्म करावं. आता गुरुवर्य तात्यांनी तर मागच्या अधिक मासात पंढरपुरात कार्यक्रम केला, हा उत्सव केला, 1 महिन्याचा उत्सव पंढरी क्षेत्रामध्ये. आणि आता या वर्षी अधिक मास आला तर या नाशिक क्षेत्रामध्ये हा महिन्याभराचा उत्सव आहे. फक्त माझं भाग्य असं आहे, काय भाग्य आहे, योगायोगानं का होईना पण पंढरपुरात पण सेवा मिळाली आणि परत आता इथं पण मिळाली. आणि गंमत अशी आहे, त्याही कीर्तनाला माझे गुरुवर्य येऊन बसले होते आणि मलाच माहिती नव्हतं. ते कधी येऊन बसले आणि कीर्तन ऐकून गेले मलाच माहिती नव्हतं. नंतर सांगितलं मी आलो होतो, पण बरं आहे आज कमीत कमी पुढं तरी आले. आज पुढं तरी आले म्हणून आम्हाला कळालं की त्या आलेत म्हणून. म्हणजे माझं भाग्य हे आहे. काय आहे बघा, का काय माहिती पण माझ्या भाग्याचा मला हेवा करावा वाटतो. मी अनेक वेळा उमेश महाराजांना म्हटलोय, ते म्हणतात केशव अरे लोक तुला पैसे लय कमी देतात रे. मी म्हटलं महाराज पैसे किती देऊ द्या, मला त्याच्याशी काहीच वाटत नाही. मग म्हणले तुझी इच्छा काय आहे परमार्थात. मी म्हटलं खरं सांगू का महाराज, मला काय ज्ञानोबारायांचं दर्शन व्हावं, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं या इच्छा माझ्या नाहीत. माझी परमार्थात आल्यावर एकच इच्छा आहे, माझ्या गुरुवर्यांचं प्रेम मला मिळावं, एवढीच इच्छा आहे. आणि तेवढ्या बाबतीत उमेश महाराज संपन्न आहेत बघा. सगळ्या गुरुवर्यांचं प्रेम त्यांना मिळालंय. माझी तरी इच्छा आहे तेवढंच मिळालं ना भास झालं बघा, बाकी काही लागत नाही. आणि म्हणून योगायोगानं आजही मला ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून इथं सेवा करत असताना भावार्थ रामायणाचं जर पारायण चालू असेल तर त्याच संबंधानं प्रभू रामरायाच्या नामाचं काहीतरी महात्म्य गाता यावं म्हणून या अभंगाकडे मी प्रवृत्त झालो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपली एक पारमार्थिक अनुभूती विशद करतायत. महाराज आपला अनुभव सांगतात. अनुभव ही अशी वस्तू आहे की तिला प्राधान्य आहे, तिला महत्त्व आहे. मग तो अनुभव कोणताही असू द्या त्याला किंमत आहे. पण अगदीच तुलनेनं जर विचार केला तर काही अनुभव हे संसारातले आहेत आणि काही अनुभव हे पारमार्थिक आहेत. मग या 2 क्षेत्राचा जर तुलनेनं विचार केला तर ऐका, सांसारिक जे अनुभव आहेत त्याला किंमतच नाही बघा, पण परमार्थातल्या अनुभवांना किंमत आहे. सांसारिक अनुभवांना किंमत का नाही त्याचं वर्णनच करायचं ठरलं ना तर सांसारिक अनुभवांमध्ये काही न्यूनता आहेत. काय न्यूनता आहेत? अहो, सांसारिक अनुभवातली पहिली न्यूनता ही आहे की संसारात आलेला अनुभव हा आपण 4 माणसांमध्ये उघडपणानं बोलून सांगू शकत नाही. ही पहिली न्यूनता आहे. तर दुसरी न्यूनता काय, एखाद्याला सांसारिक क्षेत्रात आलेला अनुभव तो जरी त्यानं 4 माणसात बोलून दाखवला तरी समोरच्यांना त्याचा कोणताही फायदा होत नाही. दुसरी न्यूनता. आणि तिसरी न्यूनता आहे, सांसारिक क्षेत्रामध्ये जो अनुभव एकाला आला तोच दुसऱ्याला आला पाहिजे असाही कोणत्याही प्रकारचा नियम नाही. म्हणून सांसारिक अनुभवांना किंमत नाही. कशी, मी अगदी दृष्टांतानं पटवून देईल. काय झालं बघा, एका गावातला एक प्रतिष्ठित मनुष्य गावाच्या चौकात आला की ज्या चौकामध्ये गावातली लोक जमलेली असतात अशा चौकात आला आणि लोकांच्या समोर सांगायला लागला. म्हणे काय सांगावं, माझा संसारातला अनुभव तुम्हाला सांगतो. म्हणे कालच माझं माझ्या बायकोचं भांडण झालं आणि ते एवढं टोकाला गेलं की तिनं बांगड्या मागं सारूनच मुस्काडात दिली. सांगू शकतो का? नाही सांगू शकत. म्हणजे संसारात आलेला अनुभव हा मनुष्य 4 माणसांमध्ये उघडपणानं सांगू शकत नाही.
हे पहिली न्यूनता आहे. बरं मी म्हणतो एखाद्यानं नाही म्हटलं काय होईल म्हणे सांगूच आपण, म्हणून त्यानं तो अनुभव लोकांना सांगितला. तर खरं सांगा प्रशांत महाराज, याला बायकोनं मारला हे जरी त्यानं सांगितलं तरी पुढची माणसं काही शहाणी होतात वय? नाहीत होतो. गुरुवर्य तात्याच म्हणतात हे असं रिंगण आहे की बाहेरच्याला वाटतंय कधी उडी मारतोय आणि आत गेलेल्यांना वाटतंय कधी बाहेर पडतोय. असं रिंगण आहे. म्हणजे मला सांगायचं काय, समोरच्याला त्याचा कोणताही फायदा होत नाही, ही दुसरी न्यूनता आहे. आणि तिसरी न्यूनता काय, जो अनुभव एकाला आला तोच दुसऱ्याला आला पाहिजे असाही नियम नाही. आमचे गुरुवर्य दृष्टांत देतात. काय झालं बघा म्हणे, एका मुलाचं लग्न झालं, त्याला झाले होते 6 वर्ष आणि त्याचा दुसरा मित्र होता, त्याच्या लग्नात झाले 6 महिने. 2 मित्र एकमेकांना भेटले. आता ज्याचं नवीनच लग्न झालंय, साहजिक लोकांचा त्याला एक प्रश्न असतो बघा, काय म्हणतोय संसार, हा प्रश्न असतो. याही मित्रानं त्याला प्रश्न केला, म्हटला बाबा काय म्हणतो संसार. असं म्हटल्याबरोबर हा म्हणला बाबा कशाचा संसार म्हणे. एवढ्या दिवस कीर्तनात ऐकत होतो संसार दुःख मूळ. नाही ही चाल ना, हे गुरुवर्य चैतन्य महाराज म्हणतात ही चालच बदलायची नाही. बाकी अभंगाच्या चाली बदला पण ही चाल बदलायची नाही. का? कारण गुरुवर्य चैतन्य महाराज म्हणतात तेवढी आर्तता दुसऱ्या कोणत्याच चालीत नाही. ते म्हणतात संसार दुःख मूळ. असं आहे बघा. चला मला सांगायचं काय, तो मुलगा म्हणायला लागला कशाचा संसार, रोज उठून भांडणे बाबा म्हणे काय करावं. असं म्हटल्याबरोबर तो मित्र दुसरा हसला आणि हसल्याबरोबर तो म्हणला, अरे हसतो काय, तुझं नाही का कधी भांडण होत. हा म्हटला, अरे बाबा 6 वर्ष झाले लग्नाला, अजून एकदाही बायकोचं माझं भांडण झालेलं नाही. असं ऐकल्याबरोबर त्यानं अगोदर तद्विधी प्रणिपातेन मग परिप्रश्नेनं सेवया त्याचे पाय पकडले आणि त्याला म्हटलं बाबा काय नेमका उपाय करतो तेवढं सांग बाबा. 6 वर्षात भांडण होत नाही म्हणजे काय. हा म्हटला बाबा काही उपाय वेगळा नाही, एकच उपाय करतो. कोणता? अरे कामावरून घरी गेलो आणि बायकोनं जेवायला ताट वाढलं की मग भाजीमध्ये मीठ कमी असो नाहीतर तिखट जास्त झालेलं असो, भाकरी करपलेली असो नाहीतर अर्धवट कच्ची राहिलेली असो, सुंदर स्वयंपाक झालाय म्हणायचं आणि गपचूप गिळायचं. हे गिळायचं आपलं खेड्यापाड्यातला शब्द आहे. गपचूप गिळायचं म्हणे. अजिबात भांडण होत नाही. यानं विचार केला, तोच अनुभव आपणही घ्यायचा. म्हणून हा घरी गेला, हातपाय वगैरे धुतले, बायकोनं जेवायला ताट वाढलं आणि याच्या लक्षात आलं भाजी भाकरीची स्तुती करायची. त्यानं एक घास भाजीचा घेतला आणि हा बायकोला म्हटला, वा काय सुंदर भाजी केलीस ग. असं म्हटल्याबरोबर आता मला सांगा, एका मित्रानं भाजी भाकरीची स्तुती केली तर 6 वर्षात त्याचं भांडण झालं नाही. मग तोच अनुभव याला यायला पाहिजे होता की नाही, पण याला तो अनुभव आला नाही. हा म्हटला, वा काय सुंदर भाजी केलीस ग. हे ऐकल्याबरोबर तर बायकोनं बांगड्याच मागं सारल्या. बायको म्हटली, 6 महिने झाले लग्नाला, अजून एकदा बी भाजी गोड लागली नाही आणि आज घरात भाजीला काही नव्हतं म्हणून शेजारणीची आणली तर आज गोड लागते वय म्हणे. म्हणजे मला सांगायचं काय की सांसारिक क्षेत्रातला अनुभव, तो जो अनुभव एकाला आला तोच दुसऱ्याला आला पाहिजे असाही नियम नाही. म्हणून सांसारिक अनुभवांना किंमत नाही. मग किंमत कोणत्या अनुभवांना आहे? किंमत पारमार्थिक अनुभवांना आहे. कारण परमार्थातले अनुभव हे कोणा सामान्यांचे नाहीत, हे संतांचे आहेत. आणि संतांचे अनुभव कसे असतात? अहो संतच मोठे आहेत तर त्यांचे अनुभव सुद्धा सामान्य नाहीत, ते अनुभव सुद्धा मोठेच आहेत. कारण या पृथ्वी तलावर एक भगवान परमात्मा आणि त्याला जाणणारे संत हेच मोठे आहेत. व संत किती मोठे आहेत नामदेवरायांनी वर्णन केलं बघा. साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना,
साधू थोर जाना 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 कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना 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 कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना 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 कलियुगे कलियुगे साधू थोर जाना कलियुगे साधू थोर जाना कलियुगे 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 साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना नामदेवराय सांगतायत संत महात्मे मोठे आहेत साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इथे शब्द वापरला कलियुगी म्हणजे कलियुगीच नाही अहो साधू थोर जाना कृतयुगी साधू थोर जाना त्रेतायुगी साधू थोर जाना द्वापार युग म्हणजे चारही युगामध्ये संतच श्रेष्ठ आहेत. आता ही चाल जरा हिम्मत करूनच मी म्हणतोय बरं आज. खरं तर रूप पाहताची चाल बी मी आधी छानला म्हणलं म्हणू का नको. आता काय हिम्मत थोडीशी करून म्हणतोय कारण हे चाल म्हटल्यानंतर तिचा हा अंतरा म्हटला की गुरुवर्य उमेश महाराज म्हणतात हे तर नारायणगावची ठेवण आहे. म्हणतात बघा. चला मला सांगायचं काय साधू थोर जाना संत मोठे आहेत आणि संत मोठे असल्यामुळे मोठ्या माणसांचे अनुभव हे सुद्धा मोठेच असतात. गुरुवर्य संदीपान दादा म्हणत असतात मोठी माणसं हे लहानाला कळत नाहीत. त्यांचं वाक्य असतं थोर कळण्याकरता थोरच व्हावं लागतं, पोरांना थोर कळत नसतात. पोरांना काय थोर कळतील हो. म्हणजे मला सांगायचं काय संत मोठे आहेत आणि मोठ्या माणसाचे अनुभव हे सुद्धा मोठेच आहेत. आणि ऐका कीर्तनामध्ये ज्यांच्याकडं कीर्तनाच्या दृष्टीनं एक विशेष कीर्तन ज्यांचं असायचं त्यांचं नाव आहे बघा बाजीराव महाराज जवळेकर. बाजीराव बाबा म्हणायचे संतांचे अनुभव म्हणजे संत मोठे आहेत आणि संतांचे अनुभव सुद्धा मोठे आहेत. का बरं? कारण संतांचं जीवनच दिव्य, त्यांचे अनुभव त्याच्यामध्ये अपूर्वता आहे. संतांच्या जीवनातच अपूर्वता आहे आणि त्यांच्या अनुभवांमध्ये सुद्धा अपूर्वता असल्यामुळे ते अनुभव आपल्याला आपल्या जीवनात अनुकरणीय असतात. म्हणून संतांचे अनुभव आपण पाहिले पाहिजे. हो संतांचं जीवनच अपूर्व आहे. कशी अपूर्वता त्यांच्या जीवनात आहे? 4 मुद्द्यांनी संतांच्या जीवनातली अपूर्वता ही आपल्याला पाहता येते. पण अपूर्व म्हणजेच काय हे अगोदर पाहू. अपूर्व या शब्दाचा अर्थच आहे सामान्यपणे जे सर्वांना जमत नाही ते करणं, त्याला अपूर्व म्हटलं जातं. मग संतांच्या जीवनातली अपूर्वता 4 मुद्द्यांनी आपल्याला पाहता येईल. पहिली अपूर्वता काय आहे बघा. सामान्य मनुष्य ज्या ठिकाणाला जाऊ शकत नाही त्या ठिकाणाला संत महात्मे जात असतात. पहिली अपूर्वता सामान्य मनुष्य जे पाहू शकत नाही ते संत महात्मे पाहत असतात. दुसरी अपूर्वता
सामान्य मनुष्य जे मिळवू शकत नाही ते संत मिळवत असतात, तिसरी अपूर्वता. आणि सामान्य मनुष्य जे भोगू शकत नाही ते संत महात्मे भोगत असतात, चौथी अपूर्वता. या 4 अपूर्वता त्यांच्या जीवनातल्या पाहता येतील. पहिली अपूर्वता काय आहे? सामान्य मनुष्य ज्या ठिकाणाला जाऊ शकत नाही तिथं संत महात्मे जात असतात. सामान्य मनुष्य कुठं जातो? जास्तच माणसाला कंटाळा आला तो माणूस म्हणतो चला गड्या गावातून एखादा फेरफटका मारून येऊ. याही पेक्षा जास्त कंटाळा आला तो चला म्हणतो तालुक्याच्या गावालाच जाऊन येऊ. म्हणजे सामान्य मनुष्य सामान्यच गावाला जातो, पण संत महात्मे हे सामान्य गावाला जात नाही. महाराज म्हणतायत जाऊ देवाची गावा देव देईल विसावा. म्हणजे संत महात्मे जायचं ठरलं तर देवाच्या गावाला जातात, किंवा जाशी तरी जाई संतांची या गावा होईल विसावा तेथे मना. म्हणजे संत महात्म्यांना जर जायचंच ठरलं ना तर ते एक संतांच्या गावाला जातात किंवा देवाच्या गावाला जातात. म्हणजे संत महात्मे देवाच्या गावाला जातात. तुम्ही आम्ही देवाच्या गावाला जाण्याच्या भानगडीत पडत नाही. तुम्ही आम्ही गेलोच तर देवा घरी जातो बघा, आपण देवाच्या गावाला जात नाही बघा. संत महात्मे देवाच्या गावाला जातात, हे पहिली अपूर्वता. तर दुसरी अपूर्वता काय? सामान्य मनुष्य जे पाहू शकत नाही ते संत महात्मे पाहत असतात. हो तुम्ही आम्ही काय पाहतो? हो तुम्ही आम्ही हे चित्रविचित्र जगतच पाहतो, पण संत महात्मे हे चित्रविचित्र जगत पाहत नाहीत. या चित्रविचित्र जगताच्या मुळाशी जे परमात्म तत्व आहे ते पाहतात. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतायत देखिला देखिला माये देवांचा देव. नामदेवराय म्हणतात देखिला देखिला देवाधिदेव बरवा. आणि नाथ महाराज म्हणतात बघा पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा
महाराज म्हणतायत आम्ही पाहिला. कोण पाहिला? नंदाचा नंदन. म्हणजे नंदाचा नंदन म्हटले काय? देवादि देव बरवा म्हटले काय? किंवा माये देवांचा देव म्हटले काय? म्हणजे संत महात्मे हे चित्रविचित्र जगत पाहत नाहीत, त्याच्या मुळाशी जे परमात्म तत्व आहे म्हणजेच पाहायचं ठरलं तर देवालाच पाहतात. ही दुसरी अपूर्वता. तर तिसरी अपूर्वता काय? सामान्य मनुष्य जे मिळवू शकत नाही ते संत महात्मे मिळवत असतात. अहो तुम्ही आम्ही काय मिळवतो? अहो काय मिळवतो म्हणजे काय? तुम्ही आम्ही विषयच मिळवतो. लोक म्हटले नाही नाही आम्ही संपत्ती मिळवतो. अहो संपत्ती तरी कशा करताय? चांगले चांगले भोग जगतातले प्राप्त करून घेता यावे याच्याच करता संपत्ती सुद्धा आहे. म्हणजे संपत्ती मिळवली तरी विषयच मिळवले. म्हणजे तुम्ही आम्ही विषयच मिळवतो. पण संत महात्मे म्हणतायत आम्ही विषय मिळवत नाही. मग आम्ही काय मिळवतो? मिळविला भक्ती देवलाभ. मिळविला भक्ती देवलाभ, संपदा तयाची नसरे कल्पांती. संपदा तयाची नसरे कल्पांती. मिळविला भक्ती देवलाभ. मिळविला भक्ती. महाराज बोलतायत संपदा तयाची नसरे कल्पांती. मेळविला भक्ती देवलाभ. म्हणजे संत महात्मे मिळवायचं ठरवलं ना तरी देवच मिळवतात. चला चौथी अपूर्वता आहे सामान्य मनुष्य भोगतो काय? अहो तुम्ही आम्ही जे विषय मिळवले ते विषयच भोगण्यात आपलं आयुष्य निघून जातं. पण जर बारकाईनं विचार केला तर मनुष्य विषय भोगतो का विषयच माणसाला भोगतात हाही चिंतनाचाच विषय आहे. आणि गुरुवर्य तात्यांचाच दृष्टांत आहे. विषयच आपल्याला भोगतात. कसे? अहो आत्ता उन्हाळ्यात बघा आपल्याला रस्त्याच्या कडेला त्या ऊसाच्या रसवंत्या पाहायला मिळतात. एकानं मला प्रश्न केला होता, मला अनेक रसवंत्या बघितल्या, त्यांना शक्यतो नवनाथ रसवंती गृह किंवा कानिपनाथ रसवंती गृहच काय आहे. मग मी शोध चालू केला. म्हणलं आपल्याला तरी कधी माहिती व्हायचं आहे. म्हणून मी शोध चालू केला आणि मग मला असं कळालं म्हणे कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झालाय आणि हत्तीला ऊसाचा रस जास्त आवडतो आणि म्हणून त्या रसवंती गृहांना कानिपनाथ रसवंती गृह, नवनाथ रसवंती गृह अशी नावं आपल्याला पाहायला मिळतात. एकानं मला प्रश्न केला होता, म्हटला पोलीस स्टेशनला आणि एस टी स्टँडवर बहुतेक दत्तात्रेयांचीच मंदिरं पाहायला मिळतात. म्हटला का बरं असं? आता कोण काय प्रश्न विचारेल सांगताच येत नाही. बघा मला एकानं प्रश्न केला, लग्नात म्हणे नवरदेवाला घोड्यावरच का बसवतात? मी म्हणलं गाढवा बसवलेलं चांगलं वाटायचं नाही म्हणून. चला मला सांगायचं काय, माझा मुद्दा हा आहे की बाबा आपल्याला विषय भोगतात का विषय आपल्याला भोगतो? आपल्याला त्या रसवंत्या पाहायला मिळतात. गुरुवर्य तात्याच सांगतात त्या लोखंडी रसवंत्या डोळ्यासमोर आणू नका, तो लाकडी चरखा डोळ्यासमोर आणा. इकडून चरख्यामध्ये ऊस घातला आणि ते वरचं दांडकं ते फिरायला लागलं का की तो चरखा त्याचा आवाज होतो, कर 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 असा आवाज होतो आणि मग तो ऊस म्हणत असतो. बघा पठ्ठ्यानं चरख्याला कसा कुरकुरायला लावलाय. कोण म्हणतो? ऊस म्हणतो. आणि गुरुवर्य तात्यांचेच शब्द आहेत. तात्या म्हणतात बावळ्या तू त्याला कुरकुराला लावला इथपर्यंत ठीक आहे, पण पलीकडे निघताना तुझं चिपाड होतंय त्याची वाट काय लावतो? चला मला सांगायचं काय, विषय भोगण्यात आपलं आयुष्य निघून जातं. चला पण संत महात्मे म्हणतायत आम्ही मिळवतो देव आणि भोगायचं ठरलं ना तरी आम्ही देवालाच भोगतो. महाराजांचं वचन आहे, ऐसे या संपत्ती आम्हा संसारी
ऐसी या संपत्ती आम्हा संसारी भोगाचे आपरे काय सांगू भोगाचे आपरे काय सांगू काम तो कामना भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा कामना भोगित से देवा काम तो कामना भोगित से देवा ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी ऐसिया संपत्ती आम्हा संसारी या परे महाराज म्हणतायत अहो या जीवनामध्ये आम्ही मिळवलाही देव आणि आम्ही भोगायचं ठरलं तरी देवालाच भोगतो काम तो कामना भोगितसे देवा आलिंगने हेवा चरण चुंबी म्हणजे संतांच्या जीवनातले जे अनुभव त्यांचं जीवनच अपूर्व आहे आणि त्यांच्या जीवनातले अनुभव हेही अपूर्व आहेत आणि ते आपल्याला आपल्या जीवनात अनुकरणीय आहेत म्हणून संतांचे अनुभव आपण पाहिले पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय मग त्यांच्या जीवनातली एक अनुभूती ती आपल्याला या अभंगातून प्रकट करून सांगतात महाराज म्हणतायत प्रभू रामरायाचं नाव हे जर आपण मुखानं अखंड जर उच्चारलं तर त्या रामनामाची महती काय आहे महाराज अभंगाच्या राम म्हणता रामचे होय जे राम म्हणता रामचे होय हाय राम म्हणता रामचे होय जे 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 राम म्हणता राम होय जे राम म्हणता राम होय जे पद गैसो पद घे पद गैसो पद घे पदवी गे ऐसे सुख वचन आए ऐसे सुख वचन आए जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनातली अनुभूती विशद करतात महाराज म्हणतायत प्रभू रामनामाचं जर चिंतन आपण केलं तर त्याचा फायदा काय आहे राम म्हणता
रामची होई जे. प्रभू रामरायाच्या नामाचं जर चिंतन आपण केलं तर आपल्यालाच रामरूपता प्राप्त होऊन जाते. एवढं महिमान त्या रामनामाचं आहे. ते कसं, अगदीच पुरावे जर त्याला द्यायचे ठरले तर आपल्याकडे एक नियमच आहे बघा. ज्याचं चिंतन आपण करतो का अहो त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. सर्वांना प्रमाण पाठ आहे बघा, चिंतने चिंतने तदरूपता. ज्याचं चिंतन आपण करतो का त्याची रूपता आपल्याला प्राप्त होते. कशी? प्रसिद्ध असं उदाहरण रामायणातलंच आहे. एकदा त्या अशोकाच्या वनामध्ये बसलेल्या त्या सीतामाता मोठमोठ्यानं विलाप करायला लागल्या आणि सीतामातेचा विलाप ऐकल्याबरोबर त्या रावणाच्या लंकेतही सीतामातेला एक मैत्रीण मिळाली होती बघा. ते धावत पळत सीतामातेकडं आली. मला वाटतं तिचं नावच काय बघा, त्रिजटा. ती त्रिजटा नावाची राक्षसीन ती सीतामातेला मैत्रीण मिळाली. आणि हे वाचल्यापासून मी तरी निर्णय केलाय, माणूस चांगला असावा. त्याला कुठं बी मित्र मिळतात बघा. आपल्याकडं तर म्हणणंच आहे, माणूस चांगला असावा, मसनात बी मित्र मिळतात. आपल्याकडं म्हणच आहे बघा, माणूस चांगला असावा. त्याला कुठेही मित्र मिळतात. आणि माणूसच चांगला नसला तर गावात सुद्धा कुणी विचारित नाही बघा. माणूस चांगला असावा. सीतामातेला त्या राक्षसाच्या लंकेत मैत्रीण मिळाली. ते त्रिजटा धावत पळत आली आणि सीतामातेला म्हणायला लागली, का ग खेद करते? सीतामातेनं मोठमोठ्यानं विलाप करावा. त्या त्रिजटेनं म्हणावं, अगं का खेद करतेस? अगं तुला काही खात्री नाही का तुझे रामप्रभू तुला घ्यायला येतील? अगं याच्यावर काही तुझा विश्वास नाही का? असं म्हटल्याबरोबर सीतामाता म्हटल्या, नाही ग त्रिजटे, मला पूर्ण विश्वास आहे, माझे रामप्रभू मला घ्यायला येणार. अगं याच्यात तिळ मात्रही शंका नाही. पण माझं खेद करण्याचं कारण वेगळं आहे म्हणे. काय कारण आहे म्हणे? ते समोरचं झाड पहा. ते त्रिजटा म्हटल्या, अगं जन्माला आल्यापासून ते झाड मी पाहते, झाड पाहून रडण्याचं कारण काय? सीतामातेनं म्हणावं, नुसतं झाड पाहू नको, त्या झाडावरती एक घरट आहे, ते घरट पहा. आता सीतामातेनं असं म्हटल्याबरोबर ते त्रिजटा म्हटले, काय ग सीते, मी झाडही पाहिलं, घरटही पाहिलं, घरट पाहून रडण्याचं कारण काय? असं म्हटल्याबरोबर सीतामाता म्हटली, नाही ग त्रिजटे, पुढं ऐक. अगं त्या घरट्यात एक प्रकार घडला. तिथं एक आळी नावाचा कीटक राहत होता. बाहेरून एक माशी यायची, त्या आळीला चावा घ्यायची, निघून जायची, परत यायची, चावा घ्यायची, निघून जायची. परिणामी म्हणे एके दिवशी त्या घरट्यातल्या आळीलाच पंख फुटले आणि तीच माशी बनून उडून गेली. हे ऐकल्यावर त्रिजटा म्हणायला लागले, काय ग म्हणे सीते, काय एखादं दृश्य पाहायचं म्हणे उगीच रडायचं, काय संबंध आहे म्हणे? अगं प्राणीशास्त्रामध्ये असे असंख्य नियम आहेत, कशा करता तू खेद करते म्हणे? अगं प्राणीशास्त्रात किती नियम आहेत. ज्ञानोबारांनीच ज्ञानेश्वरीत किती प्राणीशास्त्र सांगितलं बघा. ज्ञानोबाराय म्हणतायत एक पक्षी आहे बघा, पारवा नावाचा. ज्ञानोबाराय म्हणताय तो असा आहे, उंच आकाशामध्ये उडतो. आणि किती उंच? ज्ञानोबाराय म्हणताय तो चढला नभाची आहे पाठी. उंच आकाशात जर पारवा उडत असला तर प्राणीशास्त्रात नियम आहे, त्याला तुम्ही कितीही प्रलोभन खालून दाखवा, तो खाली येत नाही. मग ज्ञानोबाराय म्हणतायत त्याला जर खाली आणायचा असेल तर काय करायचं? ज्ञानोबाराय म्हटले, काही नाही, निस्ती खालून त्याला पारवी दाखवायची बघा, ते पडदिशी खाली येतंय. ज्ञानोबाराय म्हणतायत पारवी देखोनी लोटी अंगची सगळे, एवढ्या वेगानं तो खाली येतो. म्हणजे प्राणीशास्त्र तिथंही आहे. म्हणजे आपल्याकडं अनेक प्रकारचं प्राणीशास्त्र आहे. एक पक्षी सांगितला बघा, कावळा. तो कावळा सांगितला, पण त्याच्या संबंधानंही ज्ञानोबारायांनी प्राणीशास्त्र सांगितलं. काय? ज्ञानोबाराय म्हणताय जेव्हा आंब्याचा आणि द्राक्षाचा सीजन येतो का तेव्हा म्हणे कावळ्याचं तोंड येतं. त्या कावळ्याला ते द्राक्ष आंबा खाता येत नाही. काय येत नाही? ज्ञानोबाराय म्हणतायत पै द्राक्ष रसा का आम्र रसा वेळे तोंड सडे वायसा. म्हणजे काय होतं? त्या कावळ्याचं तोंड सडतं कधी? द्राक्षाच्या आणि आंब्याच्या सीजनला. आणि मग तो कावळा करतो काय? निस्ता फांदीवर बसून त्या द्राक्षाकडं आंब्याकडं टुळू टुळू पाहतो बघा.
हातात येत नाही, पण नुसता पाहतो. आणि पुढं होतं काय, द्राक्षाचा आणि आंब्याचा सीजन निघून जातो आणि लिंबोळ्याचा सीजन येतो. अशा लिंबोळ्या पिकतात. मग त्या कावळ्याला वाटतं, हा ते जे मी घड पाहत होतो का ते हेच आहेत. आणि द्राक्ष समजून त्या लिंबोळ्यावर धाव घेतं. ज्ञानोबा म्हणतायत निंब निंबोळ्या मोडोनी आला आणि तो कावळ्याशीची सुकाळू झाला. ज्ञानोबा म्हणतायत द्राक्षाच्या आणि आंब्याच्या सीजनला तोंड येतं आणि लिंबोळ्याचा सीजन आला की मग याचं तोंड चांगलं होतं. आणि खातं काय, लिंबोळ्या खातं. बऱ्याच कावळ्यांचं असंच आहे, आंब्याच्या आणि द्राक्षाच्या सीजनला त्यांचं तोंड येतं आणि तो सीजन गेला की आखाड येतो. इकडं आहे का नाही नाशिकला मला माहिती नाही, पण आमच्याकडं आहे बघा. आणि मग त्यांचं तोंड चांगलं होतं बघा. कुणाचं, आम्ही बी कावळ्याचंच म्हणलो चला. असं अनेक प्रकारचं प्राणीशास्त्र आपल्याकडं आहे. ती त्रिजटा म्हणायला लागली. काय गसीते, एखाद्या आळीला पंख फुटावे ती माशी बनून उडून जावी म्हणे. याच्यात काय खेद करण्यासारखं आहे. सीता मातेनं म्हणावं नाही, अगं ऐक म्हणे, ज्या ह्या घरट्यामध्ये ती जी आळी राहत होती का, तिला बाहेरून येऊन माशी चावा घ्यायची तर ती आळी स्मरण करत होती, माशी येईल मला चावेल, माशी येईल मला चावेल. त्या स्मरणाचा परिणाम एके दिवशी त्या आळीलाच पंख फुटले आणि तीच माशी बनून उडून गेली. मग मला सांग म्हणे, ज्या दिवशी रावणानं मला उचलून आणलं, अगं तेव्हापासून एक क्षणही मी असा घालवला नाही की मी माझ्या रामप्रभूचं चिंतन केलं नाही. मग जर मीही राम झाले तर मग मला सांग, मी एक राम आणि मला घ्यायला येणारे सुद्धा राम, मग याच्यात आमच्या संसाराचं कसं होईल काम. अरे संसार होण्याकरता म्हणे कोणी सीता पाहिजे तर कोणी राम पाहिजे, असं कसं. मग ती सीता विलाप करते. हे ऐकल्याबरोबर त्रिजटा म्हणती, सीते तरी खेद करू नको का, अगं तू मला सांगितलंस, ती श्रुती सांगितली, महाराजांचं प्रमाण सांगितलं, पण तू जरा तुलसी रामायण वाचलेलं दिसत नाही म्हणे. अगं तू जसं इथं राम राम म्हणते तशी रामप्रभूंची अवस्था सुद्धा काही वनात वेगळी नाही. अव रामप्रभूंची अवस्था तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये वर्णन करतायत. तुलसीदासजी म्हणतायत बघा, लक्ष्मण समजाय बहुभाती पूछत चले लता दरवर पाती, हे खग हे मृग मधुकर योनी, तुम देखी मेरे सीता मृग नयनी. राम सिया राम सिया राम. तुलसीदासजींनी वर्णन केलं, लक्ष्मण समजाय बहुभाती. लक्ष्मण म्हणजे समजून सांगतायत, पण पूछत चले लता तरुवर पाती. अहो एखाद्या वेलीच्या समोर जावं, रामरायाने त्या वेलीला म्हणावं, ए वेली, अगं तू स्त्रीलिंगी आहेस, नक्की माझ्या सीतेची तू मैत्रीण असली पाहिजे, सांग ना ग माझी सीता पाहिली काय. एखाद्या झाडाला त्याच्या फांद्यांना, त्याच्या पानांना, फळांना, एवढंच नाही, हे खग, हे मृग, हे मधुकर योनी, या सर्वांना विचारावं, तुम देखी मेरी सीता मृग नयनी. म्हणजे याच्यातून आपल्याला पाहता येतं, ती त्रिजटा म्हणते राम राम नामाचं चिंतन केलं तर रामरूपता प्राप्त होते ना. मग सीता सीता म्हणू राम सीता होतील म्हणे, बिघडतंय कुठं. म्हणजे यालाच म्हणायचंय, प्रभू रामरायाचं जर चिंतन आपण केलं तर आपल्याला रामरूपता प्राप्त होते. चिंतने चिंतने तदरूपता. महाराज म्हणतायत, राम म्हणता रामची होई जे. आपण जर रामनामाचं चिंतन केलं ना तर रामरूपता प्राप्त होते. आणि महाराज म्हणतायत, पदी बैसोन पदवी घेई जे. आपल्याला त्या पदावर बसता येतं. कोणत्या? या रामनामाच्या पदवीवर. म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपावर जाता येतं. म्हणजे या जगतामध्ये दोघच असे आहेत की ते आपल्याला त्यांच्या पदाची प्राप्ती करून देतात. कोण? एक आहे भगवान परमात्मा आणि दुसरे आहेत संत. ज्ञानोबा म्हणतायत, विपाये जरी आठविला चित्ता
तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. म्हणजे संतांचं स्मरण जर आपण केलं तर ते आपल्याला त्यांच्या पदवीपर्यंत नेतात, आणि देवाचं चिंतन जर आपण केलं ना तर भगवान परमात्मा आपल्याला त्याच्या पदाची प्राप्ती करून देतो. पदी बैसोन पदवी घेईजे. आणि महाराज म्हणतायत याचा विश्वास आम्हाला पक्का आहे, आम्हाला याचं सुखही माहिती आहे. तुम्हाला जर हे अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या, पण कसा? विश्वासानं घ्या. अभंगाच्या दुसऱ्या ऐसे सुख वचनी आये, ऐसे सुख वचनी आये, ऐसे सुख वचनी आये, सुख वचनी आये. ऐसे सुख वचनी आये, ऐसे सुख वचनी आये, ऐसे सुख वचनी आये, ऐसे सुख वचनी आये. विश्वास अनुभव पाए, 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 विश्वास अनुभव पाए. ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए. ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए, ऐसे सुख वचनी आए. ऐसे सुख वचनी आए, विश्वास अनुभव पाए, विश्वास अनुभव पाए, विश्वास अनुभव पाए. ऐसे सुख वचनी आए, विश्वास अनुभव पाए, विश्वास अनुभव पाए, विश्वास अनुभव पाए. महाराज बोलतायत या राम नामाचं चिंतन केलं तर रामरूपता प्राप्त होते. ऐसे सुख वचनी आहे, हेच सुख या वचनात म्हणजे रामनामात आहे. तर काय करा, तुम्हीही अनुभव हा घ्या. विश्वासे अनुभव पाहे, विश्वासानं हा अनुभव तुम्ही घ्या. रामनामाचं चिंतन पताच प्राप्त होते, याच्यात कोणतीही तीळ मात्र शंका नाही. म्हणून ऐसे सुख वचनी आहे, हेच सुख या रामनामामध्ये आहे. आणि म्हणून आपण त्या रामनामाकडं प्रवृत्त व्हावं. आणि ते कसं? विश्वासानं आणि अनुभवानं त्याचा आपण आपल्याला जीवनात अंगीकार केला पाहिजे. म्हणजे रामनाम आपल्याला रामरूपता प्राप्त करून देईल याच्यावर आपला विश्वास असला पाहिजे. नाहीतर बहुतेक वेळेला काय होतं बघा, लोक करतो आपण सगळं पण विश्वास आपला नसतो बघा. मग जरा संकट जीवनात आली की लोक म्हणतात काय मिळाला आम्हाला देवधर्म करून एवढा, ह्याच्यात काहीच खरं नाही. आणि मग ते आम्हाला म्हणतात ही घ्या तुमची, असं म्हणतात बघा लोक. अवघड आहे लोकांचं. लगेच आपण मार्ग सोडायला तयार होतो, पण असं करू नये. मार्ग बदलल्यानं निश्चित ध्येय येईल असं नाही. हो, मार्ग कसाही असू द्या, त्या मार्गानं चालत राहा. मी म्हणतो एखादा मार्ग खड्ड्यांचा आहे, पण त्याच रस्त्यानं जर चालत राहिला तर एखाद्या दिवशी मुक्कामाला पोचेल. पण एक जण म्हणला नाही नाही मला वणीला जायचंय, तर काय करतो? एक जण म्हणला असा इकडून जातो दिंडोरी मार्गे, आणि तिकडं गेल्यावर म्हणला नको नको रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता खराब आहे, इकडून नको म्हटला. अर्ध्यात गेलेला महागारी आला
आणि परत इकडं पिंपळगाव बसवंतकडं निघाला आणि पुढं गेल्यावर म्हणला नको नको, इकडं तो लय मोठा टोल नाका आहे, चला महागारी. असं मार्ग बदलल्यानं कधी तो निश्चित ध्येयाला म्हणजे मुक्कामाला पोहोचू शकत नाही. मग काय करा, विश्वासानं तो मार्ग आपण सोडता कामा नये. पण आपल्याला बऱ्याच वेळेला संकट आली की आपण मार्ग सोडतो, आपण त्याच्यावर टिकून राहत नाही. अहो टिकून राहत नाही, काय लोकांचा अगोदरच विश्वास नाही. का काय माहिती बघा, लोकांचा विश्वास नाही. पण रामनामाचं सामर्थ्य काय आहे हे जरा विश्वासानं पहा. नाहीतर ज्ञानोबाराय म्हणतायत काही लोकांचा तर विश्वासही नाही आणि काही लोकांचं प्रारब्धही तसं नाही. बघा कसं नाही, ज्ञानोबाराय म्हणतायत काय असतं, नाही आपला विश्वास तर कमीत कमी प्रारब्ध तरी माणसाचं चांगलं असावं की ते प्रारब्ध माणसाला त्या परमार्थामध्ये प्रवृत्त करतं. मी माझंच सांगतो, मी 6वी 7वीला गेलो, माळ होती पण मला काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हा मी गावाकडं गेलो तेव्हा पाहिलं माझ्यापेक्षा बारकाली पोरं माईकवर हरिपाठ म्हणायची, सगळे मृदंग वगैरे वाजवायचे. आणि मग मला वाटायचं हे मला काय येत नाही. आणि सगळे पोरं पावल्या खेळायचे. आणि खरं सांगतो, ते मुलं पावल्या खेळतात हे बघितलं आणि मला ते मग हरिपाठात नाचायला आवडायचं बघा. आणि मग मी म्हणायचो ह्यांच्यासारखं नाचाय आलं पाहिजे. नाचायला हरिपाठात जायला लागलो आणि आज तुमच्या पुढं उभा राहिलो बघा. म्हणजे नाचायच्या निमित्तानं प्रारब्ध तरी तसं माणसाचं असावं. पण काय माणसांचं प्रारब्धच एवढं विचित्र असतं बघा. ज्ञानोबाराय तर म्हणतायत अहो आपल्याला परमार्थ घडण्याकरता सुद्धा आपलं प्रारब्धच चांगलं लागतं, नाहीतर परमार्थ घडत नाही. कसा, ज्ञानोबारायांनी त्याला पुरावा दिला हरिपाठामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतायत मोक्षे रेखे आला भाग्य विनटला. जो भाग्यानं नटलेला आहे अहो त्यालाच परमार्थ घडतो, म्हणजे त्याचं भाग्य चांगलं पाहिजे. आणि जर भाग्य चांगलं नसेल, ज्ञानोबाराय बोलतात नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त. कसा आहे तो, हरिसिन भजत दैव हत. ज्याचं दैवच हनन पावलेलं आहे असा मनुष्य अहो त्याला परमार्थच घडत नाही. परमार्थ घडतो कोणाला, जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. भगवान परमात्मा म्हणतो मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतती सिद्धये. ज्ञानोबाराय म्हणतायत आस्तेची महापुरी रेगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी विपाईला निघे. म्हणजे सगळ्यांनाच परमार्थ घडत नाही. उलट पक्षी मला वाटतं भाग्यवान म्हणजे दैववान माणसांपेक्षा दैवहीन माणसं जास्त पाहायला मिळतात. कशी, आता यांच्या अपेक्षा आहे म्हणून सांगतो बघा दृष्टांत. काय माणसांचं असं असतं बघा, कितीही प्रयत्न करा त्यांना परमार्थ घडतच नाही. कसा, अहो एका गावात एक महिला होती, लोक तिला म्हणायचे नाव घे म्हटल्याबरोबर ती नवऱ्याचं नाव उखाण्यातून घ्यायची बघा, पण देवाचं नाव घ्यायची नाही. लोकांनी अनेक प्रयत्न केले, ते नाव घेईना. शेवटी लोक म्हटले आपण असं करू, गावात सप्ताहात चालू करू, मग कमीत कमी माईकच्या द्वारे तरी तिच्या कानावर नाव जाईल आणि चुकून तरी तिच्या मुखाला देवाचं नाव येईल. म्हणून गावातल्या लोकांनी सप्ताह करायचा ठरवला आणि उद्या सप्ताह बसणार हे कळाल्याबरोबर तिनं आजच बॅग भरली माहेर गाठलं बघा. माहेरची लोक म्हणायला लागली अगं कुठला सण नाही काही नाही, तू आली कशी. तिनं सांगितलं म्हणे आमच्या गावात तसलं चालू झालंय. ते अखंड हरिनाम सप्ताह म्हणली नाही का, कारण अखंड हरिनाम याच्यात हरी हे देवाचं नाव येतंय ना, म्हणून म्हणले तसलं चालू झालंय बघा. पण काय तिचं नशीब बघा, देवाचं नाव न घेणारी पण तिच्या पोटी 3 मुलं जन्माला आले आणि 3 मुलं पारमार्थिक जन्माला आले. टाळ वाजला म्हणलं की मुलं मंदिराचा रस्ता पकडायचे. आता ती मुलं थोडी मोठी झाली बघा, मुलं आईला म्हणायला लागली आई अगं देवाचं नाव घे, पण ती नाव घेईना. शेवटी आता मुलांची लग्न वगैरे झाली, ती महिला म्हातारी झाली म्हणून ती एकदा खूप आजारी पडली. आजारी पडल्यानंतर मुलांनी तिला दवाखान्यात ॲडमिट केली. आता त्यांचं नशीब चांगलं की त्यांना डॉक्टर चांगले मिळाले, नाहीतर या भागाचं भूषण नाही वारकरी संप्रदायाचं भूषण
वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे बघा, डॉक्टर चांगले मिळणं हे सुद्धा नशीबच लागतं, नाहीतर डॉक्टरांचं सुद्धा ठरलेलं आहे. काय अण्णा म्हणायचे, काला वाटू एकमेका, असं अण्णा म्हणायचे बघा. मला सांगायचं काय, त्यांचं नशीब चांगलं की त्यांना डॉक्टर चांगले मिळाले. प्रामाणिकपणाने डॉक्टरांनी सांगितलं म्हणे, ऐका आजीला आता दवाखान्यात ठेवू नका. का म्हणे, म्हातारी 2 दिवसात जाणार. कुठं? हा नाही, मला वाटलं विजूताई म्हणतात काय माझ्या संग आळंदीला आहे काय. काय नाही, तिकडं नाही बघा, 2 दिवसात म्हातारी जाणार असं कळालं. आता मुलांनी विचार केला, दवाखान्यात तिला ठेवण्यापेक्षा आपण आईला घरी घेऊन जाऊ, 4 पाहुणे तिला पाहून घेतील, चांगलं चुंगलं काहीतरी तिला 2 दिवस खाऊ पिऊ घालू. आणि विशेषत्वानं मुलं पारमार्थिक होते ना, ते म्हटले या 2 दिवसात तरी आईकडून आपण काहीतरी परमार्थ करून घेऊ. म्हणून मुलं आईला घेऊन घरी आले आणि आईला मुलं म्हटले, आई अगं 2च दिवसाचं आयुष्य तुझं राहिलं, आता तरी देवाचं नाव घे. पण ती म्हातारी अशी खतरा, ती म्हटली उभ्या आयुष्यात नाव घेतलं नाही आणि शेवटच्या 2 दिवसाकरता नाव घेऊन तोंड बाटवू की काय म्हटली, जमणार नाही. नाहीच म्हटले बघा. आता मुलं विचार करायला लागले काय करावं, आईच्या मुखाला तर देवाचं नाव आलं पाहिजे. एवढ्यात त्या म्हातारीचा 3 नंबरचा मुलगा, तो म्हटला मी श्रीमद भागवत ऐकलंय, श्रीमद भागवतातल्या 6ष्टम स्कंदामध्ये आजामेळ ऐकलाय, पाप राशी असणारा आजामेळ, पण मरताना त्यानं देवाला हाक मारली, देवाला नाही स्वतःच्या मुलाला नारायण अशी हाक मारली बघा, तरी देवानं त्याचा उद्धार केला. मग मुलगा म्हटला आईच्या सुद्धा मुखाला देवाचं नाव यावं, म्हणून त्या मुलांनी केलं काय, तो मुलगा गावात गेला, गावातून एक रामभाऊ नावाचा मुलगा पकडून आणला, आईच्या समोर उभा केला आणि आईला म्हटला, आई अगं बघ तुला भेटायला कोण आलंय, ओळखते की नाही याला, असं त्यानं प्रश्न केला. त्याला वाटलं आता तरी आई म्हणेल की नाही गावातला रामभाऊ आलाय, नाही रामभाऊ म्हटले तर कमीत कमी राम्या तरी म्हणेल, तेवढं तरी देवाचं नाव येईल. पण ती म्हातारी अशी खतरा, ती म्हातारी म्हटली कोण आहे म्हणून काय विचारतो रे, गावातल्या हौशीचं पोरग आहे, हौशीचं पोरग म्हटली, पण रामभाऊ नाही म्हटली बघा म्हातारी. मुलांनी विचार केला, म्हणले देवाचं नाव घेतलंच पाहिजे. हिनं म्हातारीला उचलली, गावातल्या मंदिराच्या समोर नेऊन ठेवली आणि विचारलं, आई अगं हे काय आहे, मुलांची अपेक्षा आता तरी म्हणेल की नाही विठ्ठलाचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, नाहीच काय म्हटली तर कमीत कमी देवाचं देऊळ आहे एवढं तरी म्हणेल. पण ती म्हातारी अशी खतरा, ती म्हटली काय आहे म्हणून काय विचारता रे, अरे जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं बांधलेलंच असतं म्हटली, मंदिर म्हटलीच नाही. परत म्हातारीला उचलली, अगदी देवाच्या मूर्तीच्या समोर नेऊन ठेवली आणि विचारलं, आई हे काय आहे. मुलांना वाटलं आत्ता तरी म्हणेल का नाही विठ्ठलाची मूर्ती आहे, नाही काय म्हटली तर कमीत कमी देव आहे एवढं तरी म्हणेल. पण म्हातारी अशी खतरा, ती म्हटली अरे काय म्हणून काय विचारता रे, जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं असलं बांधलेलंच असतं, आणि असलं जिथं जिथं बांधलेलं असतं तिथं तिथं हे आणून मांडलेलंच असतं म्हटली. देव म्हटलीच नाही बघा. म्हातारी 2 दिवस झाले. आता म्हातारी म्हणा की मेली, किती दिवस ठेवता तिला, मेली बघा म्हातारी. आता मुलं विचार करायला लागले, देवाचं नाव न घेता मेली, काय करावं, आईचा तर उद्धार झाला पाहिजे. मग तेवढ्यात त्या म्हातारीचा मोठा मुलगा, तो म्हटला मी कीर्तनात असं ऐकलंय, मेलेल्या व्यक्तीच्या अस्थी त्या जर गंगेला नेऊन विसर्जित केल्या तर त्या माणसाला सद्गती प्राप्त होते. तो म्हटला आईच्या अस्थी गंगेला नेल्या पाहिजे. तेवढ्यात तो 2 नंबरचा भाऊ, तो म्हटला दादा मला नाही वाटत म्हणे म्हातारीचं काय होईल म्हणून, उभे आयुष्यात तिनं कधी नाव घेतलं नाही, काय होईल. हा म्हणला अरे असं बोलू नये, जा म्हणे आईच्या अस्थी घेऊन ये. हा 2 नंबरचा भाऊ गेला, त्यानं एक पितळेचा डब्बा घेतला, त्याच्यात आईच्या अस्थी भरल्या, डब्याचं झाकण लावलं आणि तो डब्बा एका पिशवीत ठेवला आणि ती पिशवी दादाच्या हाती दिली. आता दर मजल करत करत पायी प्रवास करत हा दादा काशीच्या दिशेनं निघाला. पण एके दिवशी एका गावात त्याचा मुक्काम पडणार आणि योगायोगानं ते गाव निघालं त्याच्या मित्राचं. या मित्रानं त्याला आलेला पाहिला, धावत पळत आला, रे किती दिवसानं भेटे
अरे म्हणे कुठं निघालास ते आता उद्या जायचं, आजचा मुक्काम माझ्याकडंच केला पाहिजे. म्हणून त्याला घरी घेऊन आला. दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्यावर शतपावली करावी आणि आपल्या मित्राला आपला गाव फिरून दाखवावा. म्हणजे याच्यातून ध्यानात घ्या, मित्राला दाखवाय जोगा आपला गाव असावा. त्यानं मित्राला गाव फिरवून दाखवावा म्हणून दोघं घराच्या बाहेर पडले. पण ऐका, ज्या मित्राच्या घरी हा थांबला होता का, हो त्या मित्राच्या बायकोला एक वाईट सवय होती. कोणती? आलेल्या पाहुण्यांच्या पिशव्या उचकून बघायची. हिनं पिशवीला हात घातला, तिला तो पितळेचा डब्बा दिसला. हिला वाटलं नक्की याच्यात काहीतरी खाण्याचं असलं पाहिजे. प्रवासाला निघालेला माणूस आहे, याच्यामध्ये काहीतरी तहान लाडू, भूक लाडू काहीतरी असेल म्हणे. आवडीनं तिनं डब्याचं झाकण उघडलं आणि पाहते तर काय, त्याच्यात अस्थी दिसल्या. अशी वैतागली. म्हणले भरल्या घरात आला आणि असलं अपवित्र घेऊन आला. तिला राग आला. तिनं तो डब्बा घेतला. घराच्या बाहेरून ग्रामपंचायतीची गटार वाहत होती बघा, उलटा केला. परत झाकण लावलं, डब्बा पिशवीत ठेवून दिला. आता दुसऱ्या दिवशी दादा उठला, स्नान वगैरे झालं, निरोप घेतला आणि म्हटलं आता निघतो. त्यानं ती पिशवी घेतली आणि प्रवास चालू केला. तुम्ही म्हणाल पिशवी हलकी नाही का लागली? हो, डब्बा स्टीलचा असता तर हलकी लागली असती, पण तो कुठला होता? हो, पितळेचा. तो पहिलाच जडियानं कशाला उघडून पाहिला. काशी क्षेत्राला गेला, गंगेचं स्नान केलं. विधी करता बसल्यावर ब्राह्मण काका म्हटले आईच्या अस्थी विसर्जना करता काढा. असं म्हटल्याबरोबर त्यानं त्या डब्याचं झाकण उघडलं आणि पाहतो तर काय, म्हातारी गायब. आलीच नाही म्हणे म्हातारी. परत घरी गेला बघा, सगळा प्रसंग घरच्यांना सांगितला. तेवढ्यात तो 2 नंबरचा भाऊ म्हटला दादा मला खात्रीच होती बघ म्हणे असं काहीतरी होईल म्हणून तर मी एक युक्ती केली होती. काय केलं? आईची एक अस्थी बाजूला काढलेली, तिचा बारीक भुगा केला आणि तो एका डब्बीत भरलाय म्हणे. दादा अरे मागच्या वेळी तू एकटा गेला म्हणून तुला त्या डब्यावर लक्ष ठेवता आलं नाही. आता तसं नाही, आपण सहकुटुंब सहपरिवार जाऊ आणि बारकाईनं लक्ष ठेवू म्हणे. महाराज सगळे निघाले, 3 मुलं, 3 बायका आणि मग ते दरमजल करत करत ती डब्बी घेऊन निघाले. तर एखाद्या गावात मुक्काम पडणार म्हटलं की ठरलं होतं काय करायचं, बारकाईनं ध्यान ठेवायचं. मग लगेच एखाद्या गावात मुक्काम पडणार म्हटलं की तो दादा लगेच खिशाला हात लावून बघायचा, खिशात आहे का नाही. काय डब्बी नाही ती म्हातारी, बघायचा खिशात आहे का नाही. दुसऱ्या दिवशी स्नान झालं, परत कपडे घातले की परत म्हणायचा बघितली पाहिजे आणि परत खिशाला हात लावून बघायचा खिशात आहे का नाही. काय म्हातारी नाही डब्बी हो, बघायचा ती खिशात आहे का नाही. ठरलं होतं ना बारकाईनं ध्यान ठेवायचं. असं दरमजल करत करत काशी क्षेत्रात गेले. 1 पाऊल काशी क्षेत्रात टाकला आणि ध्यानात आलं बारकाईनं ध्यान ठेवायचं आहे का नाही. मग परत खिशाला हात लावून पाहिला, खिशात आहे का नाही. काय आणि आलं तुमच्या ध्यानात. एवढं बारकाईनं ध्यान ठेवावं लागतं बघा. चला पाहिलं त्यानं. आता गंगेचं स्नान करायचं. स्नानाकरता गंगेवर गेले तर त्या म्हातारीची बारकी सून, नुकतंच तिचं लग्न झालेलं होतं. ती मोठ्या जाऊबाईला म्हटली अहो या घाटावर म्हणे पुरुषही स्नान करतायत आणि महिलाही स्नान करतायत, मला इथं स्नान करण्याकरता लाज वाटते. खालच्या घाटावर तिकडं फक्त महिला दिसतायत, मी तिकडं जाऊ का? आता ती जाऊ म्हटली काय कोणत्याही घाटावर स्नान केलं तरी गंगेचंच आहे, जा म्हणे. ती तिकडं स्नानाला गेली. इकडं यांचं स्नान झालं, विधीला बसले. ब्राह्मण काका म्हटले आईच्या अस्थी विसर्जना करता काढा. तो दादा त्या डब्बीचं झाकण उघडायला जाणार, एवढ्यात 2 नंबरच्या भावानं हात धरला. म्हटला दादा झाकण उघडूच नको, म्हातारी उडून गेली तर करतो काय. माझा तर विश्वास नाही बघ म्हणे. मग दादा डब्बीच विसर्जित करून टाक म्हणे. दादालाही पटलं बघा. दादा म्हटला बरोबर आहे, नेता ही इकडंच अलीकडं घाटावर सांडण्याची शक्यता आहे, सोडू म्हणे डब्बीच. दादानं ती डब्बीत गंगेत विसर्जित केली. यांना सगळ्यांना वाटलं वा एकदाचा हिचा विधी झाला. पण ती म्हातारी अशी खतरा महाराज, ती वाहत वाहत गेली कुठं, जिथं बारकी सून आंघोळ करत होती तिथं. तिला वाटलं गंगेत काहीतरी प्रसाद वाहत आलाय, म्हणून तिनं ती डब्बी उचलली पर्समध्ये घातली. बघता काय तुम्ही आता
झालं बघा, सगळे परत घरी आले. आता घरी आल्यावर गंगा पूजन, विष्णू पूजन, मावद भोजन, ते सगळे कार्यक्रम चालू झाले. गाव सगळं बाहेर घराच्या तिथं पंक्ती बसल्या जेवणाच्या. आणि काही गावातल्या महिला त्या सुनांजवळ आल्या आणि त्यांना म्हणायला लागल्या, काय भाग्य आहे ग तुमचं, काशीला जाऊन आला. गावातली एक म्हातारी आजी ती तर त्या बारक्या सुनेला म्हटल्या, ग तू तर किती भाग्यवान, अगं म्हणे काशीला जाऊन आली. अगं आमचे म्हणे काळ्या केसाचे पांढरे केस झाले, अजून पंढरी बघायला नाही मिळाली, आणि तू काशीला जाऊन आली. ऐकल्यावर तिला अभिमान झाला आणि ती बारकी सून त्या म्हातारीला म्हणली, काकू निस्ती भाग्यवान नाही, लय भाग्यवान आहे. काशीला तर गेलेच, गंगेचं स्नान तर झालंच, पण गंगा मैयानी मला प्रसाद दिलाय. काय प्रसाद दिलाय दाखवायला तिनं ती पर्समधून काढली. काय हा डब्बी, मला वाटलं म्हातारी म्हणता का काय, ती पर्समध्ये बसल वय. डब्बी बाहेर काढली ती मोठ्या जाऊबाईनं पाहिली. मोठी जाऊबाई घराच्या बाहेर पळत आली ती म्हटली, पंक्ती थांबवा. काय झालं म्हणे, म्हातारी गेली नाही, पुन्हा माघारी आली बघा म्हणे. याला म्हणतात नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिसिन भजत दैव हत. अहो ज्यांचं दैवच हनन पावलेलं आहे त्यांना काय रामाच्या नामाचं महात्म्य कळणार आहे. पण त्याच्याकरता विश्वासे अनुभव पाहे, विश्वासानं या रामनामाचा अनुभव घ्या. आणि महाराज म्हणतायत, जर या रामनामाची गोडी जर तुम्ही चाखली ना, तर मग मात्र अन्य कोणत्याही रसामध्ये आपल्याला गोडी राहत नाही. अभंगाच्या राम रसाची चवी, राम रसाची चवी, राम रसाची चवी, राम रसाची रामरसाची चव जर आपण चाखली ना तर मग मात्र रामरसा पूर्वरीय दृष्टांत देतात. मुंबईची मुंगी आणि कारखान्यावरची मुंगी. मुंबईची मुंगी कारखान्याच्या मुंगीकडे पाहुणी बनून येते तर ती करते काय, अहो तिकडं काय खायला मिळेल का नाही म्हणून मिठाचा खडा तोंडात एका बाजूला दाबून आणते बघा. मग ऐका, जोपर्यंत मिठाचा खडा तोंडात आहे
तोपर्यंत रामरस म्हणजेच ही साखर चाखली तर तिची गोडी खरी कळणार नाही. खरी रामरसाची चव ज्यानं चाखली का मग तो मात्र रामरसाची आ चवी आन रस रुचती केवी. आणि महाराज म्हणतायत हे केवळ आम्ही तुम्हाला सांगायला लागलोत म्हणजे आम्हाला काय त्याचा अनुभव नसताना आम्ही सांगत नाही, आम्हाला स्वतःला त्याचा अनुभव आहे. महाराज म्हणतायत तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. महाराज म्हणतायत तो स्वतःचा आमचा अनुभव आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला लागलोत की रामरसाची या चवी आन रस रुचती केवी. हे आन रस रुचत नाहीत मग या रामनामाची महती आहे. राम म्हणता रामची होई. जे रामनामाचं चिंतन करा आपल्यालाच रामरूपता प्राप्त होते. त्याच्याकरता प्रभू रामरायाचं भजन केलं पाहिजे. मग आपणही देवाचं भजन करू त्याची रूपता प्राप्त होण्याकरता. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. बोला पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. राम म्हणता रामचे होय जय पदे बैसोने पदवे गै जय. ऐसे सुख वचन आहे विश्वासी अनुभवाई. राम म्हणता राम होय जय पदे बैसोने पदवे गै जय. ऐसे सुख वचनी आहे विश्वास अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनातली अनुभूती हे आपल्यासमोर विशद करतायत. रामनामाचं महात्म्य असं आहे. राम म्हणता रामची होई जे. आणि महाराज म्हणतायत हे आम्ही उगीच तुम्हाला असं वर बोलतो असं नाही. तर महाराज म्हणतायत तुका म्हणे चाखोनी सांगे. अगोदर त्या रामरसाची चव आम्ही चाखली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला लागलोत. आम्हाला तो अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. म्हणजे संतांचं बोलणं हे अनुभूतीचं बोलणं आहे. आमच्यासारख्या कीर्तनकाराचं बोलणं हे पाठांतराचं बोलणं आहे. अनुभूतीचं कुठे ऐका. आमच्याकडं एक महाराज दृष्टांत द्यायचे. आम्ही जे सांगतो ना त्या अनुभवाचं नाही बघा. आम्ही फक्त सांगायचं काम करतोय. अनुभूती कुठे पर ते विश्वासानं सुद्धा नाही बघा. आणि आमचं सांगणं कसं आहे आम्हाला त्याचा अनुभव नाही पण सांगणं मात्र चालू आहे. कसं वारीच्या अगोदर एका कीर्तनकाराचं कीर्तन गावात होतं. काय त्यानं वारीचं महात्म्य वर्णन केलं. पंढरीसी जारे आल्यानं संसारा. अरे जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी. पंढरपूर क्षेत्रातले पूजनीय अनिल काका बडवे आता त्यांना वैकुंठवासी म्हणावं लागतं. ते आम्हाला चातुर्मासामध्ये शिवचरित्र सांगताना म्हणायचे. ते म्हणायचे जो मनुष्य महाराष्ट्रात जन्माला आला का त्यानं 2 कामं केल्याशिवाय मरायचा अधिकार त्याला या महाराष्ट्राच्या मातीत नाही. कोणती 2 कामं ते म्हणायचे. जो महाराष्ट्रात जन्माला आला आणि पंढरीची वारी केली नाही तर त्याला महाराष्ट्राच्या मातीत मरायचा अधिकार नाही. आणि ते दुसरं सांगायचे जो महाराष्ट्रात जन्माला आला आणि ज्यानं रायगड पाहिला नाही त्यानं महाराष्ट्राच्या मातीत मरायचा त्याला अधिकार नाही असं ते म्हणायचे बघा. म्हणजे मला सांगायचं काय त्या कीर्तनकारानं सुद्धा 2 तास वारीचं महत्त्व वर्णन केलं. आणि मग गावातली 5-7 लोक होती. अरे म्हणले एवढं महाराज जीव तोडून सांगतात. घड्याळ सुद्धा पार 9 वर गेलं तरी अजून सांगतात. एवढं कुठं. आता माझा दोषच नाही बघा त्याच्यात. का दोष नाही काय झालंय कळा नाही. कालपासून माझं घड्याळ 10 मिनिट मागं पडायला लागले. मला कळानाच. मी विचार कालपासून करतोय ते मागं का पडतंय. मला तरी अशी शंका आली ती बारामतीच असल्यामुळं मागं पडतंय. सध्या बारामतीचं मागच पडायला लागले. ऐका मला सांगायचं काय आता ते माझं मागं पडल्यामुळं जरा लांबलं पण आता एवढं पूर्णच करतो.
ऐका, ते लोक म्हटले आता एवढं महाराज सांगतात तर मग आपण ऐकलं पाहिजे. लोकांनी तयारी केली आणि वारीला गेले. पण माणसाचं कसं असतं बघा, आपण वारीला आलोय आणि त्या महाराजांचं ऐकून आलोय, मग वारीत त्यांचा शोध घ्यायचा का? हो, सांगायला नको का आम्ही वारीला आलोय, हे सांगण्याकरता त्यांचा शोध घ्यायचा. पण गंमत अशी बघा, पूर्ण पालखी सोहळा यांनी अख्खा तपासला, पण ते महाराज कुठंच भेटले नाहीत. यांना वाटलं नाही ना दुसऱ्या पालखी सोहळ्यात असतील. मग पंढरपुरात गेल्यावर ऐन एकादशीच्या गर्दीत अहो सगळे पंढरपुरातले मठ यांनी पालते घातले, पण ते महाराज कुठंच सापडले नाहीत. बघा, लोक नाराज झाले, सांगता येईना ना आम्ही वारीला आलोय हे सांगता येईना. आणि मग करायचं काय? लोक नाराज झाली, घरी आली. आणि परत श्रावण महिना आल्यानंतर त्या श्रावणातल्या सप्ताहाला परत ते महाराज आले. लोक जवळ जाऊन बसले, महाराज हो तुम्ही म्हटला होता वारी करा, आम्ही वारीला आलो होतो, पण महाराज तुमची ना आमची भेटच नाही झाली हो. महाराज म्हणले कशी होईल? आता कशी होईल म्हणल्यावर ते म्हणले अहो खरंच ना, अहो तुम्ही आम्हाला दिसलेच नाही. ते महाराज म्हणले आपण दिसतच नसतो. यांना वाटलं दिसत नसतो म्हणजे काय, अदृश्य वारी करता की काय, नेमकं काय महाराज आम्हाला कळेना. ते म्हणले आम्ही वारीलाच येत नसतो, त्याच्यामुळं दिसत नसतो. लोक म्हणले अहो महाराज तुम्ही सांगितलं वारी करा म्हणून आम्ही वारीला गेलो, तुम्ही म्हणता दिसत नाही. त्यांनी उत्तर दिलं वारी करा असं सांगितलं कुणी तुम्हाला? मी. आणि गेलो कोण? तुम्ही. मग हे सांगायचं काम आम्ही केलंय, वागायचं काम तुम्ही करा, दोन्ही आम्हीच करू वय, असं म्हणणारा वर्ग आमचा आहे बघा. म्हणजे आम्ही फक्त हे बोलतोय, अनुभव कुठं आहे महाराज? पण महाराज म्हणतायत आम्हाला मात्र तो अनुभव आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. मला वाटतं गुरुवर्य तात्यांच्या छत्रछायेखाली एक महिनाभर आपण जर रामायण ऐकणार असू, प्रभू राम ऐकणार असू, तर या कालावधीमध्ये तरी आपल्याकडून राम नामाचं चिंतन घडावं. रामाच्याच पदस्पर्शानं पवित्र झालेल्या या भूमीत आपण रामाचंच चिंतन करावं. परिणाम काय? कधीतरी आपल्यालाही त्या रामरसाची गोडी चाखता यावी आणि आपल्यालाही ती अनुभूती प्राप्त व्हावी, अशीच प्रार्थना प्रभू रामरायाच्या चरणी करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान श्री ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी, ज्यांच्या या भूमीत आपण वास्तव्य करत आहोत ते श्री संत निवृत्तीनाथ दादा, त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. ज्या आश्रमात आपण ही सेवा करत आहोत तो जनार्दन महाराजांचा आश्रम, त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. गुरुवर्य तात्यांच्याच आज्ञेनं काहीतरी वेडवाकडं बोलण्याची मी आज हिंमत केलेली आहे. जसं काही बोलू शकलो ते आमच्या गुरुवर्यांचं आहे. आणि खरं सांगू काय, माझ्याकडं काहीच नाही, फक्त या गुरुवर्यांचं प्रेम आहे. याच्या पलीकडं माझ्याकडं काही नाही. वेडी वाकडी सेवा जशी जमली तशी केली. आणि ती म्हातारी सांगायची सुद्धा हिंमत मी सागर महाराजामुळं प्रशांत महाराजामुळं केली आणि त्यांच्यामुळे ही हिंमत केली बघा. म्हणून जशी वेडी वाकडी सेवा करता आली तशी तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर माझे गुरुवर्य की ज्यांनी आम्हाला असं बोटाला धरून परमार्थ करायला शिकवला, असे परम आदरणीय आमचे परमपूजनीय गुरुवर्य स्वामीजी, आता ते इथंच राहतात. खरं पाहायला गेलं तर काय त्यांनी आमच्याकरता केलं आहे आम्ही शब्दात सांगू शकत नाही आणि ते आम्ही सांगणार सुद्धा नाही. कारण त्यांनी जे आमच्यावर संस्कार केले त्याच्यातूनच आज आम्ही इथपर्यंत आलो. फक्त आमची सुद्धा देवाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, त्यांची अखंड कृपा आमच्यावर राहावी, एवढीच प्रार्थना प्रभूचरणी करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. फक्त एक भजन आता सर्वांनी माझ्यासोबत करायचं आहे, कारण हे भजनसुद्धा आमच्या गुरुवर्यांचंच आहे. ते भजन म्हणतात बघा, म्हणून हे भजन सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली ते ध्यान देव सोपान माता बाई, एकनाथ नामदेव सावता तुकाराम.
ज्ञानदेव सोपान माताबाई एकनाथ नामदेव सौदा तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान माताबाई एकनाथ नामदेव सावता निवृत्ती ज्ञानदेव सोपान माताबाई एकनाथ नामदेव सौदा तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम 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 तुका मने ताकोनी सांगे ताकोनी सांगे कोणे सांगे तुका कोणी सांगे का मने कोणे सांगे तुका म्हणे कोणे सांगे तुका म्हणे कोणी सांगे तुका म्हणे कोणे सांगे तुका म्हणे कोणे सांगे तुका म्हणे कोणे सांगे माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख माझा भावाये अंगे माझा अनुभव आहे ऐसे सुख वचनी 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 ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे सुख वचने आहे हा विश्वासी अनुभव पाहे विश्वासी अनुभव पाहे ऐसे सुख वचने आहे ऐसे सुख वचने आहे विश्वास अनुभव पाये विश्वास अनुभव पाये ऐसे सुख वचने ऐसे सुख वचने आहे विठ्ठल जय जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे
ख्यातनाम कीर्तनकार आदरणीय श्री शिवलिंग स्वामी महाराज लातूरकर महाराजांचंही आगमन झालं, त्यांचंही पूजन मी आदरणीय केशव महाराजांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पूजन करायचं आहे. त्याचसोबत आपल्या व्यसनमुक्ती योग संघाचे पूर्व राज्याध्यक्ष श्री शहाजीराजे काळे ही आज उपस्थित आहेत, त्यांचंही पूजन महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचसोबत आपल्या नाशिक जिल्ह्यातील वारकरी महामंडळाचे अध्यक्ष श्री अण्णा महाराज इसवळकर महाराजांचंही पूजन आदरणीय श्री केशव महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचसोबत आज कीर्तनासाठी उपस्थित आपल्या परिसरातील सर्व ज्ञात अज्ञात गुरुवर्य महाराज मंडळी, मला जास्त काही नाव माहीत नाही, चुकून राहिलं असेल तर क्षमा करा. सर्वांचंही खूप खूप आभार. त्यासोबत आपल्या कीर्तनासाठी उपस्थित सर्व भजनी मंडळ, गुणजन, गायक, वादक, महाराज मंडळी त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आजच्या आपलं जे महाप्रसाद होणार आहे त्या महाप्रसादाचं अन्नदान आपल्या 12 ज्योतिर्लिंग गाथा पारायण परिवारातीलच आपले वाचक श्री दत्तात्रय नामदेव शापनर यांच्या वतीने आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला शाल व श्रीफळ सत्कार महाराजांच्या हस्ते घ्यायचा आहे. आज सकाळचं ज्यांचं अन्नदान झालं श्री एकनाथ नलवडे त्यांचंही परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आता सर्वात महत्त्वाची तात्यांकडून सूचना आली आहे की आपण कीर्तनासाठी उपस्थित राहतो, परंतु सुरुवातीपासून आपण उपस्थित राहिलं तर कार्यक्रमाची शोभा